काही दिवसापूर्वी म्हणजे सप्टेंबर 2023 मध्ये सत्र न्यायालयाने एका पतीला त्याच्या पत्नीची हत्या केल्याच्या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली होती. आता ही हत्या जी आहे ती अत्यंत गूढ होती. म्हणजे हत्या करून सुद्धा मारेकऱ्यानं तिला जिवंत दाखवण्याचा प्रयत्न केलेला होता आणि तिचा मृतदेह बेडरूममध्ये गाडला होता आणि त्याच्यावरती त्यानं बेड बनवलेला होता आणि त्याच्यावरती हा पतिदेव हातपाय पसरत होता, म्हणजे झोपत होता. तर कालांतराने ही गोष्ट उघड झाली होती. तर ही जी घटना आहे ती घटना आज आपल्याला बघायची आहे आणि त्यासाठी आपल्याला जायचं आहे उत्तर प्रदेशमध्ये. उत्तर प्रदेश या ठिकाणचा जालोन जिल्हा आहे आणि त्या ठिकाणचं सारसौखी नावाचं गाव आहे. आता या गावामध्ये एक परिवार राहतो आहे. त्याच्यामध्ये पती आहे, पत्नी आहे. आता पत्नीचं नाव आहे उर्मिला आणि त्यांना एक मुलगी आहे, तिचं नाव आहे वनिता. आता ही जी वनिता आहे ती वनिता आता लहानाची मोठी झाली होती, लग्नाच्या योग्य झाली होती आणि घरचे तिच्यासाठी एक मुलगा शोधत होते. आणि जालोन जिल्ह्यामधला म्हणजे जालोन तर जालोन जिल्ह्यामधला उरई हे गाव आहे. त्या गावामध्ये अहिरवार हा परिवार राहतोय. आता त्या परिवारामधला प्रमोद कुमार अहिरवार हा जो तरुण आहे त्या तरुणाबरोबर ती वनिताचा 2011 मध्ये विवाह संपन्न झाला. लग्न झालं, 2चे 4 झाले. आता लग्न झाल्यानंतर ही जी वनिता आहे ती वनिता तिच्या माहेरी नाही, सासरी उरई गावामध्ये राहायला गेलेली होती. आता तिचा पती जो आहे प्रमोद कुमार हा मिळेल ते काम करायचा आणि पत्नी जी आहे ती त्याला साथ देत होती. अशा पद्धतीनं यांचा हा उदरनिर्वाह चालू होता. सर्वसामान्य असा हा परिवार होता आणि तसं असलं तरी पण त्यांचा सुखानं संसार चालला होता. हळूहळू यांचा संसार मोठा होत होता आणि या दोघांनाही 3 अपत्य झाली होती, 3 मुलं झाली होती आणि सगळं अगदी मनाप्रमाणे चाललं होतं. हम दो हमारे 3 मिळून झाले हम सब 5 है. अशा पद्धतीनं 5 झालेले होते. आता 2018 पर्यंत हे सगळं यांचं चांगलं चाललं, मस्त चाललं होतं, मुलं बाळं सगळं. अचानकपणे वनिताचा आपल्या आईवडिलांशी संपर्क तुटतो, म्हणजे 2018च्या आसपास. आता वनिताची आई उर्मिला आणि वनिताचे वडील हे तिच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतात. आता आपल्या मुलीबरोबर ते संपर्क झाला नाही म्हणून मग ते आपल्या जावयाला फोन करतात, त्याला विचारतात. कारण जावयाला मुलीशी बोलणं होत नाही. जावयाला विचारलं तर जावय सांगतो की नाही, आता ती कामात आहे, ती बाहेर गेलेली आहे. त्याच्यानंतर परत त्यांचा फोन आला आईवडिलांचा की आली का बाबा कामावरून, आली का बाहेरून. त्यावेळेस मग यानं सांगितलं की आम्ही आता दिल्लीला आलेलो आहोत, आमचं काहीतरी काम आहे त्याच्यासाठी आम्ही दिल्लीला आलो आहे आणि आम्ही आता दिल्लीमध्येच राहतो आहे. त्याच्यानंतर परत मग आईवडिलांचा फोन आला की कुठं गेली, नाही आलीच नाही, बाहेरच गेली, हेच झालं. असं करत वर्षभर झालं होतं. तरी पण ती आईवडिलांना तिच्याशी संपर्क झाला नाही. वनिता कुठं आहे, काही तपास नव्हता आणि आईवडील जे आहेत ती काळजी करत होते. भेटगाठ मात्र होत नव्हती, फोनवरती बोलत नव्हते. आईवडील म्हणत होते ठीक आहे बा, तुम्ही कुठं आहात, तुमचा पत्ता द्या, आम्ही तिथे येतो. तो जावई जो आहे तो पत्ता पण देत नव्हता आणि जावयाचं जे मूळ गाव होते, घर होतं उरईचं, तर ते घर पण बंद होतं. आता याच्यामुळे म्हणजे पत्नीला आणि मुलांना घेऊन तो दिल्लीला गेलाय वगैरे हे सगळं त्या आईवडिलांना तो सांगत होता आणि त्यांचं संभाषण करून देत नव्हता, भेटू देत नव्हता. अखेर 2019 मध्ये त्या वनिताची आई ही प्रचंड वैतागली आणि त्याच्यानंतर जालोन पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि आमची मुलगी बेपत्ता झाली अशा पद्धतीची तक्रार नोंदवलेली आहे. आता पोलिसांनी तपासाला सुरुवात केली पण तपास अगदी म्हणजे थंड झालेल्या चहाप्रमाणे तो तपास चालला होता. अत्यंत संथपणे आणि थंडपणे तो तपास चालू होता. हाती मात्र काही लागत नव्हतं. त्यानंतर डिसेंबर 2019 मध्ये ही जी आई आहे म्हणजे वनिताची आई, ती आई आणि तिचा पती हे जिल्हाधिकाऱ्याकडे गेले आणि जिल्हाधिकाऱ्याला सांगितलं की आमची मुलगी गायब झाली, इतकं म्हणजे 1.5 वर्ष होत आले आणि तरी पण तिचा तपास लागत नाही आणि तपास मात्र पोलिसांचा अत्यंत संथ आहे आणि 2018 पासून बेपत्ता झालेली मुलगी, मग जावई बोलून देत नाही, त्रास देतोय वगैरे हे सगळं सांगितलं आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे न्याय मागितला. आणि ते जे जिल्हाधिकारी होते ते अत्यंत चांगले होते आणि त्याच्यामुळे मग त्यांनी आदेश दिले की तुमचा तपास कुठपर्यंत आलेला आहे याच्याबद्दलचं म्हणजे माहिती घेतली वगैरे हे सगळं केलं. आणि त्यानंतर मग जिल्हाधिकाऱ्यांनी एक चौकशीची समिती स्थापन केली होती. याच्यामध्ये उरई पोलीस होते आणि CEO होते, हे सगळी मंडळी त्याच्यात काम करत होते आणि त्यांनी आता प्रमोद कुमार याच्या
कडे चौकशी करायला सुरुवात केली. सुरुवातीला पोलिसांनी या पतीला ताब्यात घेतलं आणि त्याला पत्नीबद्दल विचारलं. त्यावेळेस मग त्यानं उडवा आणि उडवीची उत्तरं दिली होती. आता पोलिसांच्या ही गोष्ट लक्षात येत होती की बाबा हा खोटं बोलतोय, कारण पोलिसांना प्रचंड अनुभव असतो, समोरचा खरं बोलतोय की खोटं बोलतोय. म्हणजे उडत्या पाखराचे पंख मोजणारे पोलीस असतात, म्हणजे त्यांना ते कळून येतं की खरं की खोटं. ह्याच्यामुळे मग पोलिसांना जाणवलं हा खोटं बोलतोय. पोलिसांनी त्याची अजून कसून चौकशी केली. त्याच्यानंतर मात्र आपण 2 वर्षापूर्वीच आपल्या पत्नीची हत्या केली, वनिताची हत्या केली अशी कबुली त्यानं दिली होती. म्हणजे 2 वर्षापूर्वी झालेला खून आहे आणि आत्ता त्यानं ती कबुली दिली. आणि हा पोलिसांना धक्का होता, त्यानंतर त्या आईवडिलांनाही प्रचंड मोठा धक्का होता. आता पोलिसांनी विचारले की तिचा मृतदेह कुठं आहे आणि हत्या का आणि कशी केली. आता ह्याचे सगळे प्रश्न जे आहेत त्याची उत्तरं त्याच्याकडे होते. त्यानंतर मग त्या प्रमोद कुमार अहिरवार यानं त्या पोलिसांना अशी माहिती सांगितली की 2011मध्ये यांचं लग्न झालं, म्हणजे प्रमोदचं आणि वनिताचं लग्न झालं. 2017पर्यंत सगळं काही सुरळीत चाललेलं होतं, 3 मुलं झालेली होती. त्याच्यानंतर मग काहीतरी किरकोळ कारणांनी नवरा बायकोमध्ये वाद व्हायला लागले होते आणि पुढं असं झालं की हा जो पती आहे त्या पतीला दारूचं व्यसन जडलं. आता दारू पिणारा माणूस हा घरी येताना काही फुलं उधळत येत नाही, तर तो अशा पद्धतीनं घरी यायचा, वाद घालायचा, बायकोला मारायचा, मारहाण करायचा, त्याच्यानंतर भांडण करायचा. अशा पद्धतीनं सगळा तमाशा आता त्या वनिताच्या घरात सुरू झालेला होता, त्रास सुरू झालेला होता. आणि वनिता आपल्या आईवडिलांना फोन करायची, माझा नवरा असा वागतो तसा वागतो, हे सगळं सांगायचे. आणि आईवडील मात्र मग तिला सांगायचे की नाही तो सुधरेल, तू त्याला समजून घे, तुम्ही समजून घ्या, सुखाने राहा वगैरे वगैरे. आईवडिलांना जे अपेक्षा असते की आपल्या मुलीनं आनंदाने राहावं, समाधानाने राहावं, सुखाने राहावं, त्या पद्धतीनं आईवडील तिला समजावण्याचा प्रयत्न करत होते. आणि इकडं प्रमोद आणि वनिता यांच्यामधला वाद वाढत चाललेला होता. आणि 2018च्या सुरुवातीला त्या प्रमोदनं त्या वनिताला घरात असतानाच आणि मुलं बाहेर गेलेली असताना तिच्यावरती हल्ला केला आणि तिला मारहाण केली आणि तिचा खून केला होता. आणि त्याच्यानंतर मग आता ही जी डेड बॉडी आहे ती डेड बॉडी लपवण्यासाठी मग त्यानं त्यांच्याच खोलीमध्ये खड्डा खोदला आणि त्याच्यामध्ये तिचा मृतदेह पुरून टाकला. आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावरती बांधकाम केलं, म्हणजे फरशा वगैरे चांगल्या बसवल्या आणि त्याच्यावरतीच बेड वगैरे बनवला, म्हणजे कुणाला संशय येणार नाही. आणि पुढच्या 2 वर्ष वनिताशी संपर्क होत नाही म्हणून आई वडील प्रमोद आणि पोलीस प्रशासनाच्या म्हणजे फेऱ्या मारत होते. आणि इकडं मात्र तिची हत्या होऊन ती त्या बेडच्या खालच्या जमिनीमध्ये कायमची विसावलेली होती. आता 2 वर्षांनी म्हणजे 2020मध्ये त्यानं वनिताची हत्या केली हे पोलिसांसमोर कबूल केलेलं होतं. त्यानंतर मग पोलिसांनी वनिताची हत्या झाली हे आईवडिलांनाही कळवलं होतं. आणि ती हत्या या प्रमोदनं केलेली आहे हे कळण्यासाठी पुढच्या जवळजवळ 3 वर्ष लागलेले होते. तर आता याच्यामध्ये ती जागा जी आहे ती खोदण्यात आली होती. त्याच्यानंतर मग तिथून हाडांचा सापळा काढण्यात आला. त्यानंतर मग साडीवरून ती आपली मुलगी आहे हे त्या आईनं ओळखलेलं होतं. त्यानंतर मग हाडांचा सापळा तपासणीसाठी वगैरे पाठवण्यात आलेला होता. आणि 2 मार्च 2020ला या घटनेमध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं. 3 वर्ष या प्रकरणावरती खटला चालला. आणि नंतर मग हा जो आरोपी आहे प्रमोद कुमार याला म्हणजे पटवून देण्यासाठी 3 वर्ष कार्यकाल लागला होता. आणि 5 वर्षानंतर म्हणजे 21 सप्टेंबर 2023च्या दिवशी जलन सत्र न्यायालयाने प्रमोद कुमारला दोषी तो आढळला आणि त्याला आजीवन कारावासाची शिक्षा, त्याच्याचबरोबर ती 1,25,000 रुपयांचा दंडसुद्धा त्याला ठोठावलेला होता. आता जी घटना माध्यमातून समोर आली ती मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता याच्याबद्दल अजूनही काही भविष्यामध्ये वेगळ्या गोष्टी समोर येऊ शकतात, कारण कोणतीही क्राईमची स्टोरी जी आहे ती परिपूर्ण कधीच असू शकत नाही. तर या सगळ्या प्रकरणामधून धडा काय घ्यायचा? अनेकदा घरामध्ये पती हा बेवडा असतो आणि तो पत्नीला प्रचंड मारहाण करत असतो, तिला त्रास देत असतो, तिच्यावरती शंका घेत असतो आणि त्याची बायको जी आहे ते हे सगळं सहन करत असते. आता आज ना उद्या आपला बाबा सुधरेल असं तिला वाटत असतं आणि आयुष्यभर हा बाबा काही सुधरत नाही. आणि आयुष्यभर ती बायको जी आहे ती दुःख सहन करते, त्रास सहन करते आणि आपण सगळं त्या मुलांसाठी, घरासाठी, संसारासाठी तिचं ते जीवन व्यतीत करते. अगदी जीवनाचा तो संघर्ष तिचा चालू असतो. तर अशा महिला ज्या असतात ना, तर त्या महिलांना आईवडिलांच्या आणि भावाच्या मदतीची गरज आहे, साथीची गरज आहे. कारण आता ह्या अशा नरकामध्ये जर त्या असतील तर एकतर त्याला सुधारण्याचा प्रयत्न करा आणि जर ते शक्यच नसेल तर मात्र अशा नरकापासून बाजूला झालेलं चांगलं. आता याबद्दलचं तुमचं मत काय? कारण बऱ्याच वेळा काय होतं की अशा घटना ज्या घडतात त्याच्यामध्ये निष्पाप जी मंडळी असतात ना त्यांना त्रास होतो. म्हणजे आता ही
महिला जी आहे तर ती महिला हा दारू पितो, मारहाण करतो आणि त्याच्यामध्ये तिचा मृत्यू होतोय. पण ती जी मुलं आहेत त्या मुलांचे हाल होतात आहे आणि जिचं काहीच दोष नाही आहे तिचे पण हाल होतात आहे. तर अशा वेळेस मात्र कुठेतरी एक ठोस निर्णय घेतला पाहिजे, त्याच्यामध्ये इमोशनल न होता प्रॅक्टिकली विचार केला पाहिजे. आता तुमचं वैयक्तिक मत काय याबद्दलचं ते सुद्धा मला तुम्ही जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन क्राईम स्टोरीसह. तोपर्यंत धन्यवाद.